एखाद्या आजारातून उठल्यानंतर नेहमी पेशंटचा एक प्रश्न असतो की मॅडम, आता आम्ही असं काय खाल्लं पाहिजे की जेणेकरून या आजारामुळे आलेला आमचा थकवा दूर होईल, आम्हाला एनर्जेटिक वाटायला लागेल आणि आमची भूक पहिल्यासारखी नॉर्मल होईल. आणि यासाठी उपयुक्त एक पेय आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. याचं नाव आहे लाजामंड, लाजा पेय. आयुर्वेदामध्ये पथ्यकल्पना अंतर्गत याचा उल्लेख आलेला आहे. जेव्हा आपण खूप थकतो किंवा आपण खूप हेवी वर्कआउट करतो, रनिंग करतो किंवा खूप ब्लिडिंग झाल्यामुळे जो आपल्याला थकवा येतो किंवा ताप येऊन गेल्यानंतर जो अशक्तपणा, जे भूक लागत नाही, यासारख्या कंडिशनमध्ये या लाजामंडाचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग करून घेता येतो. आता हे लाजामंड कसं बनवायचं ते बघूया. लाजा म्हणजे भाताच्या लाह्या, ज्याला आपण साळीच्या लाह्या बोलतो. ह्या मुठभर लाह्या घ्यायच्या, त्याच्यामध्ये 2 कप पाणी टाकायचं, ह्याला थोडा वेळ भिजत ठेवायचं. त्याच्यानंतर ह्या लाह्या हाताने कुस्करायच्या आणि हे गाळून घ्यायचं. गाळून उरलेलं जे पाणी आहे ते म्हणजेच आपला लाजामंड. आता ह्या प्रचंड उन्हामध्ये जेव्हा आपण बाहेरून खूप घामाघूम होऊन येतो आणि आपल्याला खूप अस्वस्थ, थकल्यासारखं, डिहायड्रेटेड वाटतं, तेव्हा सुद्धा तुम्हाला या लाजामंडाचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग करून घेता येईल. So try this and stay fit with Ayurveda. Thank you.